छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव MIDC मध्ये कूलर बनवणाऱ्या कोहिनूर एंटरप्राइजेस कंपनीमध्ये चक्क अवैध देशी दारू बनवण्यात येत होती। या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत जवळपास 2 लाख रुपयांच्या मुद्देमालासह 4 आरोपींना ताब्यात घेतला आहे। नारेगाव MIDC मधील कोहिनूर एंटरप्राइजेस कंपनी अवैध देशी दारू बनवण्यात येत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली। माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा टाकण्यात आला। या ठिकाणाहून जवळपास देशी मद्याच्या 960 सीलबंद बाटल्या जप्त केल्या। तसेच त्या ठिकाणी वापरण्यात आलेल्या 2 दुचाकी देखील उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या। अशा जवळपास 1,90,525 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। कुंदन भगवान बोबडे, आकाश दामोदर जाधव, अशफाक अजीज काजी आणि शरीफ महबूब शेख अशा आरोपींची नावे आहेत। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक RK गुरव यांच्या पथकाने केली। तर या गुन्ह्याचा पुढील तपास ASU केदारे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क B1 विभाग छत्रपती संभाजीनगर हे करतात।